हॅलो, नमस्कार. चला तर आजपासून दिवाळीची सुरुवात आमच्याकडे झालेली आहे, ते पण माझ्या लाडक्या लेकीच्या हाताने. तर आज नम्रताने कालच रात्री जाऊन ना सगळं फराळाचं सामान बनवायचं आहे, त्याचं जे काही साहित्य लागणार आहे आणलेलं होतं. तर तिचं म्हणणं असं आहे की सणवार आले की ज्या प्रकारे सगळं करायचं असतं तसं आपण करायचं. जरी आपण थोडं केलं तरीसुद्धा करायचंच आहे. तर तिने ना चकल्या, शंकरपाळ्या सगळ्यांसाठीच काही ना काही आणलेलं आहे. तर रेडीमेड आणलेलं आहे भाजणीचं पीठ. म्हटलं चला फर्स्ट टाईम आता असं ट्राय करून बघूया. जर रेडीमेड मिळतच आहे सगळ्या बाबतीत, मग कशाला ना घरी करत राहायचं. तर आता हे पीठ अर्धा किलोचं मागवलेलं. तर याच्यामध्ये ना आधी तेल वगैरे टाकून ते भिजवून घेतलं. त्यानंतर लगेचच इथे मैदा घेतलेला आहे. तर फरशीपुऱ्या बनवायच्या आहेत यासाठी मग मैदा. तर मैदा पण अर्धा किलो घेतला आणि त्याच्यामध्ये आता तूप आहे ना कडकडून घातलं. आणि हो, अचानक ताई आणि सावजीने येऊन सरप्राईज दिलेलं. त्यांच्या गेल्यानंतर आता इथे पुन्हा फराळाला सुरुवात झालेली आहे. तर मस्त एकदम छान असे ना गोल मस्त पडत होते तर चकली तर भारीच वाटत होते बघून. आणि छान नम्रताने बनवले पण मस्तच. तर रेडीमेड होतं पीठ ना, पण तरीसुद्धा छान झाले त्याचे. तर आता हे करत असताना ना नम्रता आणि मी आम्ही दोघीही लाईव्ह आलो होतो. तर तो लाईव्ह तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. भेटूया पुन्हा.